नमस्कार, आपण बघत आहात एनसीएस न्यूज। आज आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे भावी खासदार अफसर खान आहेत। सर, सर्वप्रथम आमचा पहिला प्रश्न आहे की आपली तयारी कशा प्रकारे सुरू आहे? हे बघा, तयारी पूर्णपणे चांगली आहे, चांगली पद्धतीने आहे। सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ता, सर्व शाखा प्रमुख आणि स्वतः आम्ही आणि माझी पूर्ण टीम कामाला लागलेली आहे। चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे आणि जिल्ह्याभरमध्ये सर्व लोक फिरतात, सर्व लोक बोलतात आणि आमचे नेता प्रकाश आंबेडकर साहेब ह्यांनीसुद्धा सर्वांना सांगितलेलं आहे, बोललेलं आहे। तरी हा काम खूप जोरात चालू आहे आणि चांगलं चालू आहे असं मी बोलतो आहे। सर, जिल्ह्यामध्ये आपले दौरे सुरू आहेत, तर ज्यावेळेस आपण नागरिकांना भेटत आहात तर त्यांच्याकडून कशा प्रकारे प्रतिसाद मिळत आहे? प्रतिसाद एकदम चांगला मिळत आहे, एकदम लोकांमध्ये उत्साह आहे। आता लोक बोलतात की एकदम चांगला कॅन्डिडेट आम्हाला मिळालेला आहे आणि काम करणार आहे। सर्व लोकांना माहीत आहे, प्रेसच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमातून सर्व हे समजतं की हे एकदम चांगला माणूस आहे आणि हे उत्साहानं काम करतील, म्हणून लोकात उत्साह। आणि पहिला जे खासदार होता ते कुठेही गेला नाही असं लोकांचं म्हणणं आहे, माझं नाही। आणि आलाही नाही, काम काही केलं नाही, काम तो सोडा म्हणे आम्हाला येऊन भेटलं नाही, आमचे आभार पण मानले नाही असं लोक म्हणतात। चे असदुद्दीन ओबीसी यांनी सभा घेतली आणि त्यामध्ये त्यांनी अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि तसेच अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे। काय सांगाल सर? हे बघा, आता तुम्ही 2019ला घ्या, त्यांना सोलापूरमध्ये पाठिंबा दिला होता आणि अकोल्यामध्येही पाठिंबा दिला होता। आता इथे आनंद आंबेडकर साहेबांना दिला, त्यांचं तिथे काय आहे? काहीच नाही, चुपडा साफ आहे त्यांचं। कोणी ना पदाधिकारी आहेत, ना कोणी त्यांचे मेंबर आहेत, ना आमदार आहेत, ना खासदार आहे। तिथे काय होणार आहे? आणि राहिला सवाल अकोल्याचा, तो अकोल्यामध्ये आमचे प्रकाश आंबेडकर साहेबांची खूप चांगली प्रतिसाद मिळत आहे। मी गेलो होतो फॉर्म भरायला, सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्याबरोबर होते। मला वाटतं की तुम्ही पण आले होते तिथे, तो तुम्ही बघितलं कशा रोष होता पब्लिकमध्ये, कसा जोश होता। खूप मोठ्या प्रमाणात लोक त्यांच्या सोबत होते आणि त्यांनी आता पाठिंबा डिक्लेअर केला। तर तुम्हाला माहीत असेल की 2019लाही त्यांनी पाठिंबा डिक्लेअर केला होता। युती होती त्यांची, युतीमध्ये त्यांना यांच्या सांगण्यावर, असदोसी ओबीसीच्या सांगण्यावर, खासदारच्या सांगण्यावर एकही मतं त्यांना मिळाला नव्हता। काँग्रेसच्या उमेदवाराला 2.5 लाखाचे वर मतं मिळाले होते, परंतु आज यांचं बोलण्यावर यांनी पाठिंबा डिक्लेअर केला की लगेच लोक म्हणतात हे काय अंतर्यामी आहे का? आणि यांना मानणार कोण आहे? यांना लोकांना समजलेलं आहे की हे सप्त सटाके मारतात आणि मुस्लिमांचे आम्ही नेते आहे असं बोलतात, परंतु एकही मुस्लिम यांचं ऐकत नाही। आज औरंगाबादमधली परिस्थिती तुम्ही बघा, त्यांची सभा होती गंगापूरला, 11:30ची सभा होती, कोणीच आलं नाही तिकडे, कोणी फटकलं नाही। मग त्यांनी त्यांच्या पोराला आणि जिल्हाध्यक्षला पाठवलं, लोकांना गोळा केलं आणि 6 तास उशिराने तिथे सभा घेण्यात आलेली आहे। आता 11:30ची सभा 6:30ला होत असेल, पब्लिक त्यांच्या मागं नाहीत, तर याचा विचार तुम्ही करा। त्यांचं कोणी ऐकण्याला तयार नाही, म्हणजे हे फक्त मक्कार आहेत, झूट बोलताय, लोकांची दिशाभूल करताय। आता लोकांचे डोक्यात आलेलं आहे की काही कामाचे नाही, फक्त लोकांना जज्बातमध्ये आणायचं, भाषण करायचं, BJPला वाईट बोलायचं, भक्तांचं राम भगवानला वाईट बोलायचं। आता लोक समजले, यांच्यामुळे सरणं जिल्ह्यात काय, शहरात काय, पूर्ण देशात जातीवाद पसरलेला आहे। आपण बघितलं असेल, याच्या अगोदर दिल्लीमध्ये रोडवर नमाज पढ़त होता एक माणूस, त्याच्या सजदेत जात होता, तिथेही लान हाणली त्यांनी। तो एवढा जातीवाद यांच्यामुळे बढलेला आहे, म्हणून यांचं आता कोणी ऐकणार नाही, कोणी यांचं म्हणजे कुठेही यांचा काही होणार नाही असं मी बोलतो। सर, या पाठिंब्यामुळे राजकीय समीकरण बिघडण्याची शक्यता आहे का? काय वाटतं? कुठलं राजकारण समीकरण बदलणार? काहीच बदलणार नाही। यांचं 2019ला यांची युती होती, काही बदल झालेला नाही, तर आता काय होणार? आता हे राजकीय खेळी खेळतात, हे राजकीय खेळी आहे, राजकीय खेळी खेळतात की आम्ही असदाविषयीला बोलला की आम्ही तिथे पाठिंबा दिला, इथे तुमचा पाठिंबा देणं आहे काय? तुमचा अर्थ काय?
तुमचे मागे लोक कुठे आहे? 2019ला तुम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांना पाठिंबा दिला होता, बोललो होता, म्हणजे तुम्ही युतीमध्ये होते. आज पाठिंबा देता, तेव्हा तुम्ही युतीमध्ये होते, तरी तुम्हाला मुस्लिम वोट त्यांनी कन्वर्ट केला आला नाही तुम्हाला. तर मग तुमच्या पाठिंबानं काय होणार नाही. दिला काय, राहिला काय. लोक प्रकाश आंबेडकर साहेबांना मानणारे लोक आहे, मुस्लिम समाजही त्यांना खूप मानतोय, सब त्यांच्या पाठीशी असं मी बोलतो. सर, त्यांच्या या पाठिंब्यामुळे दलित मतं खेचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं वाटतं का? मी तो बोललो ना तुम्हाला की यांची खेडी आहे, राजकारणी खेडी आहे आणि हे खेळ खेळतात. फक्त यांना हेच बोलता की आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, आम्ही तिथे पाठिंबा दिला आम्ही. आणि दलित लोक यांच्याशी खूप नाराज आहे, कारण की ह्यांनी खासदार जिंकून आणला. प्रकाश आंबेडकर साहेबांच्या बोलण्यावर लाखो लोकांनी मतदान केलं. ह्यांनी मतदान केलं, मग मतदान प्रकाश आंबेडकर साहेबांना कन्वर्ट केलं नाही. आणि आमदारकीची जेव्हा आला आमदारकीचं, तर यांनी युती तोडून टाकली. 50 खोके समोर दिसत होते, कोण मोठा भाऊ आणि कोण लहान भाऊ आणि कोणी कौम आणि कोणी मिळत, यांना काही दिसत नाही. हे फक्त खोके दिसतात यांना. हे खोकेचे पुजारी आहे, गांधीजीचे पुजारी आहे, असं मी स्पष्ट बोलतो. सर, ज्यावेळेस आपण प्रचारात उतरणार आहात तर काय मुद्दे घेऊन आपण जनतेमध्ये उतरणार आहात? हे बघा, जे शहरात जे विकासाचे कामं झालेले नाहीत, जे गोरगरिबांसाठी जे बेकार फिरतात त्यांना नोकरी लावण्यात आलेले नाही, कोणताही कारखाना आणला नाही, कुठलीही कंपनी आणली नाही. आता आम्ही निवडून आलो तर कारखाने पण आणेल, कंपनी पण आणेल, फॅक्टरी लोकांमध्ये त्याचे रोजगार भेटतं आहे. यांनी काहीच केलं नाही, फक्त आपला विकास केला, लोकांकडे दुर्लक्ष केलं यांनी. म्हणून लोक यांचे दलित समाज तर सोडा, मुस्लिम समाजही यांच्या पाठीशी राहिलेला नाही, कारण की मुस्लिम समाज आता खूप हुशार झालेला आहे, यांच्या बोलवचनमध्ये येणार नाही. अभि तुम्ही बघा ना, एक पिरियड होता 2014ला आणि 2019ला की असा दवेसी आला की हजारो लोक जमायचे, सेल्फी घ्यायची, बाईक घेऊन फिरायचं त्यांच्या पाठीमागे. आज त्यांच्या मागे कुठे लोक आहे, काय दिसतं? काहीच नाही त्यांच्या पाठीमागे, काय उरलेलं नाही, काय राहिलेलं नाही. कारण हे खासदारच्यामुळं, खासदारने काही केलं नाही, सर्वांना धोका दिला. बाळासाहेबांना धोका दिला, दलित समाजांना धोका दिला, मुस्लिम समाजांना धोका दिला आणि फक्त आपला विकास केला, असं माझं स्पष्ट बोलणं आहे. सर, थेट प्रश्न असा आहे की जिल्ह्यातील नागरिक म्हणून इम्तियाज जलील यांचं कार्य कसं होतं, काय सांगाल? काहीच नाही ना, पूर्ण जिल्ह्यात मी फिरतोय ना, ह्यांनी भेट घ्यायला सुद्धा गेलं नाही, ह्यांनी काय कार्य केलं नाही, काय विकासाचे काम केले नाही. लोक बोलतात, असं मी बोलत नाही, लोकांचं बोलणं आहे. पूर्ण तालुक्यामध्ये, पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि औरंगाबाद शहरामध्ये यांनी फक्त लोकांना नुकसान केलेलं आहे. नौजवान साथी को हमारे, त्यांनी सांगितलं की बटनच्या नशेमध्ये येऊन पोलिसांची गाड्या चालवली, पोलिसावर फतराव केला, म्हणून अनेक लोकांचे भविष्याने उद्ध्वस्त केले, असं माझं बोलणं आहे. सर, आपण भविष्यामध्ये जिल्ह्याचे खासदार झालात तर जे युवक बेरोजगार आहेत, जे मुलं व्यसनाकडे वळत आहेत, ज्या महिला बेरोजगार आहेत, ज्या रोजगारासाठी म्हणजे धावपळ करत आहेत, त्यांच्यासाठी आपण कोणकोणते उपक्रम राबवणार? हे बघा, जे लोक ज्यांना ड्युट्या नाही आहे त्यांना कंपनीत लावण्याचं काम करणार आहे, जे गव्हर्मेंट जॉब निघत आहे तिथे लावण्याचं काम करणार आहे, आणि जे महिला घरी बसलेल्या त्यांचे जितने योजना आहे, गव्हर्मेंटची योजना आहे, बँकचं लोन आहे, हे सर्व त्यांना करून देणार आहे. आणि कुठेही मी लोकांना डावलणार नाही. लोकांनी माझ्यावर विश्वास केला आणि मला निवडून दिला, तो विकास पण करणार, लोकांना रोजगार पण देणार आणि महागाईवर विशेष लक्ष मी मुद्दा मांडणार आहे की सर्व महागाई जी एवढे मोठी झाली, जास्त झाली, त्यांना कमी करण्याचा सरकारने करावं धोरण. कारण की सरकार हा जे येत आहे कोणाचंही असो, हे जनता जनार्दनच्यामुळे येतात आणि जनता जनार्दनला अगर एवढा डावलला असाल तर मी मग लोकसभामध्ये बघेल त्यांना. सर, जिल्ह्याचे आपण खासदार झालात तर कोणी नागरिक आपल्याकडे काही मदत मागण्यास आला सर की माझ्या मुलाचं मुलीचं लग्न आहे, तर माझी तेवढी परिस्थिती नाही, आर्थिक परिस्थिती माझी खालावलेली आहे आणि मला काही मदत पाहिजे, तर सर त्यावेळेस आपली भूमिका काय असेल? हे बघा, आता तर मी काहीच नाही, मी एक छोटासा मग नगरसेवक आहे, विरोधी पक्षनेता झालो. आजही लोक माझ्याकडे येते, माझ्याकडून फुल नाही फुलाची पाकडी. मी सर्वांना मदत करतो, असं नाही की मुस्लिम समाज आहे, जे समाज आला आडी अडचणमध्ये आहे, बिमार आहे, दुःखसुख आहे, लग्न आहे, शादी आहे, मी सर्वांची मदत करतो. परंतु जेवढी माझी आहे आणि खासदार झालो तो मग काय लोकांची खूप मदत करणार, लोकांच्या अडीअडचणमध्ये धावून जाणार आहे, लग्न गरीब लोक आहेत त्यांची मदत करणार आहे, सर्व काही मी करणार आहे, असं मी बोलतो आहे. सर, आपण म्हणताय की नगरसेवक असतानाही मी नागरिकांना मदत करतो, तर सर असे गोरगरिबांना मदत करण्याचे विचार आपल्या मनात कुठून येतात? हे बघा, मी खूप
एक असा गरिबातून वरती आलो आहे. मला गरिबाची जाणीव आहे, गरीब काय होतो हे मला कळतं आहे. म्हणून मी जास्तीत जास्त गरीब लोकांची मदत करतो, गरीब लोकांची अडीअडचणीनं धावून जातो. काय कुठल्याही मुसीबत आणतो त्यांच्यावर. कलेक्टर ऑफिसची मुसीबत आहे मी सॉल्व करतो, कॉर्पोरेशनची सॉल्व करतो, कलेक्टर ऑफिसची सॉल्व करतो, पोलीस स्टेशनची सॉल्व करून देतो, कोर्टात जाऊन धावून तेही प्रॉब्लेम सॉल्व करून देतो. मी एकमेव असा अफसर खान आहे की सर्व समाजाला दौडून जाऊन त्यांची मदत करतो. सर, NCSच्या माध्यमातून आपण जिल्ह्यातील नागरिकांना काय संदेश द्याल? NCSच्या माध्यमातून लोकांना हेच बोलणार आहे की काम करणाऱ्या लोकांना निवडून द्या. तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे संपूर्ण जिल्ह्यात 20 वर्षाचा खासदार चंद्रकांत खैरेने नाही केलेला आहे आणि हा 5 वर्ष यांनी केलेला नाही. सर्व गड्डे मी भरून काढणार आहे आणि जे जे कामं राहिलेले आहे ते सर्व काम पूर्ण करण्याचे मी आश्वासन देतो तुमच्या माध्यमातून, असं मी बोलतो आहे. हे होते विरोधी पक्षनेता तथा नगरसेवक व भावी खासदार अफसर खान यांच्याशी आपण विविध विषयांवर चर्चा केलेली आहे. कॅमेरामॅन आदित्य लाटेसोबत मी आदर्श लाटे. आपण बघत आहात NCS न्यूज.